गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात बाजारपेठ असून अनेक शाळा, महाविद्यालय, रुग्णालय आहेत आणि या तालुक्याला कुरखेडा कोरची, कुरखेडा मालेवाडा, कुरखेडा वैरागड, गडचिरोली हे मुख्य राज्य महामार्ग असून बऱ्याच प्रमाणात शिक्षण घेण्यासाठी शाळकरी, विद्यार्थी तथा खेड्यातील दुकानदार, शेतकरी वर्ग दिवसभर विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जातात। जानेवारी महिन्यात सती नदीचे पूल तोडून नवीन पूल बांधण्याची प्रक्रिया सुरू झाली, मात्र ते काम संथ गतीने सुरू असल्यामुळे जनतेला तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी साधारण एक रस्ता बनविला होता, परंतु रात्री पावसाने हजेरी लावल्यामुळे या नदीला पूर आला आणि सदर रस्ता फुटला असल्याने सर्व वाहतूक बंद करण्यात आली असल्याने सर्व शेतकरी, कर्मचारी, विद्यार्थी, लहान मोठे व्यापारी यांची चांगलीच धांदल होत आहे। सध्या शेतकऱ्याचे रोवणीचे कामे सुरू असल्याने त्यांना खते व अन्य साहित्य घेण्यासाठी तथा शाळकरी विद्यार्थी व आजारी पडलेल्या व्यक्तीला जवळचा 3 किमीचा मार्ग सोडून जवळपास 15 किलोमीटर अंतराने जावे लागत असल्याने जनतेत संताप व्यक्त होत आहे। पूर्णानंद नेवारे, तालुका प्रतिनिधी कुरखेडा। कैलास उके, तालुका प्रतिनिधी कुरखेडा। हा जो मुख्य पूल होता, हा पूल कुरखेडा ते कोरची या मुख्य महामार्गाला जोडणारा पूल होता आणि कुरखेडा तालुक्यातील जवळपास 80 ते 90 गावे जी आहेत हे या पुलाच्या पलीकडच्या भागाला जोडणारे होते आणि कुठलाही कारण नसताना, कुठली परमिशन नसताना हेतुपुरस्पर यांनी हा पूल जानेवारी महिन्याच्या दरम्यान पाडला आणि त्यानंतर याचा जवळपास 3 महिने हा प्रलंबित काम ठेवला। कुठलीही म्हणजे काम कुठल्याही प्रकारचे सुरू झालं नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे हा एक कच्चा रस्ता काढून बनवून दिला होती आणि हा पहिल्याच पावसामध्ये वाहून जात आहे आणि आता या ठिकाणी शेकडो नागरिक, विद्यार्थी जे शाळेला जाणारे होते ते अडकलेले आहेत आणि जवळपास 15 किलोमीटरचा फेर मारून म्हणजे 15 जुने 30 किलोमीटर फेर धरून आपल्याला परत आपल्या गावी जावं लागेल। हा ह्या शासनाचा किंवा इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत हा यांचा सगळ्यात मोठा अपयश या ठिकाणी दिसून येत आहे। वारंवार सूचना देऊ नये आणि लोकांनी आक्रोश, संताप व्यक्त करू नये। कुठलीच कारवाई किंवा कुठलीच कामाला जी गती मिळायला पाहिजे ती गती या ठिकाणी दिसून आली नाही आणि याचा फार मोठा त्रास ह्या येथील नागरिकांना करावा लागत आहे। सोबतच हा कोरचीला जोडणारा मुख्य रस्ता आहे, म्हणजेच कोरची तालुक्याचा जो संपर्क आहे तो तुटलेला आहे आणि बरेच उपविभागीय कार्यालय कुरखेडा या ठिकाणी आहे आणि कोरची तालुक्यातील नागरिकांना, कुरखेडा तालुक्यातील नागरिकांना तालुक्याला जावं लागतं आणि नुकतंच शासनाच्या ज्या नवीन योजना आलेल्या आहेत, आता या ठिकाणी लाडकी बहीण ही जी योजना आलेली आहे तर या योजनेचे कागदपत्र जे कुरखेडा तहसील कार्यालयामधूनच आपल्याला मिळू शकतात ते सुद्धा या ठिकाणी मिळणार नाही आणि फार मोठं शैक्षणिक नुकसान या ठिकाणी विद्यार्थ्यांचं होत आहे, कर्मचाऱ्यांचं होत आहे। ते वेळेवर पोहोचू शकणार नाही, ऑफिसला, कार्यालयामध्ये जाऊ शकणार नाही आणि निश्चितच याचा एक मोठा संताप जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे। हा जो रस्ता तुटलेला आहे, इथून जो मुख्य बाजारपेठ कुरखेडा आहे, शेतकऱ्यांच्या रोवण्याचे प्रश्न आणि त्यांना लागणारे खत बियाणे यांचा जो प्रश्न आहे तर शेतकऱ्याविषयी काय काय अडचणी निर्माण होत आहेत, तुम्ही काय सांगू शकता याविषयी? शेतकऱ्यांचे रोवणे अटकले आहेत, त्यांच्यामुळे खात सुद्धा अटकला आहे। रोवण्याचे बाया इकडे आलेले आहेत, नदीच्या पलीकडे, नदी सतीमार इकडे आपले पुण्याचे जो रस्ते बनवले होते ते सर्व खतखूत झालेले आहेत आणि लोकांचा पुष्कळ घर आलेला आहे, तिकडचे तिकडे अटकले आणि इकडचे इकडे ते कशामुळे येणार आता त्याला मार्ग आणि ते गेवरदा कुरखेडा 15 ते 20 किलोमीटर येण्या जाण्याचा हा संपर्क आहे आणि सर्व लोकांची अडचण आहे आणि सगळे लोक अटकून सनेरी ते त्रासामुळे बिचारे गंभीर झालेले आहेत। काही उपाशी तापाशी तिकडे अटकले, काही इकडे शाळेची मुळे तिकडे गेले, तिकडेच अटकले, काही नागरिक लोक इकडेच राहिले। त्याच्यामुळे मी हे 2 गोष्ट सांगतो बाबा, मी धन्यवाद। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।